निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, तुम्ही म्हणाला की माझ्या भोवती काही दुष्ट शक्ती आहेत, त्या नेमकं कोण आहेत आणि माझ्याच भोवती का आहेत? चरपटी, जसा दिवस आहे तशी रात्र आहे, जसा प्रकाश आहे तसा अंधार आहे, सत्य आहे तिथे असत्य आहे, धर्म आहे तिथे अधर्म आहे। सृष्टीच्या उत्पत्तीच्याही आधीपासून हा संघर्ष सुरू होता आणि ह्या सृष्टीच्या अंतापर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे। ह्या सृष्टीने ज्याला त्याला त्याचं अस्तित्व प्रदान केलं आहे आणि ते अस्तित्व टिकवण्यासाठीच हा सगळा संघर्ष सुरू आहे। हे अगदी खरं आहे की असत्यामुळे चांगल्या वृत्तीच्या लोकांना संघर्ष करावा लागतो, परंतु चांगल्या प्रवृत्तीच्या मनुष्याने परमेश्वरावर श्रद्धा ठेवून आपलं कार्य पुढे करत राहायचं असतं। प्रत्येक चांगल्या मनुष्यासोबत हे घडतंच का? चांगल्या प्रवृत्तीच्या मनुष्याकडे इतरांना जो सहाय्यभूत होण्याचा गुण असतो तो दुष्ट शक्तींना पाहवत नाही चरपटे। त्यांना असं वाटतं की त्यांचं अस्तित्व आता धोक्यात येणार आहे, म्हणून ते दुष्ट प्रवृत्तीचे लोक, ती अशुभ शक्ती चांगल्याला संपवण्याचा प्रयत्न करते। आणि हा संघर्ष प्रत्येक नाथाच्या वाट्याला आलेला आहेच। प्रत्येकानेच त्याच्या बालपणी हे दिव्य पार केलं आहे, जे तुलाही करायचं आहे। पण गुरुदेव, तुम्ही जे समाज सहाय्य करायला आला आहात तसं या दुष्ट शक्तींना कोण सहाय्य करतं? सध्या कलियुग सुरू आहे चरपटी, त्यामुळे जो दुष्ट प्रवृत्तीचा आहे, जो अशुभ आहे, ज्याला मनुष्याचं, सृष्टीचं, प्राणीमात्रांचं अहित करायचं आहे, त्याला कली सहाय्यभूत होतो। तो सत्कर्म करतो, त्याला परमेश्वर सहाय्य करतोच। परंतु जे दुष्ट लोक आहेत, ज्यांच्या प्रवृत्ती वाईट आहेत, त्यांना कलीच सहाय्यभूत होतो। त्यामुळे कलियुगात जे वाईट कृत्य करतात, वाईट कर्म करतात, ते यशस्वी होताना दिसते। परंतु हे सगळं तात्पुरतं असेल, अखेर सत्याचाच विजय होणं हेच निश्चित असतं। गुरुदेव, मी तर कधीच कोणाचं वाईट केलं नाही, मग मला हे दुष्ट शक्ती त्रास का देत आहेत? तुझ्या आत जे सत्याचं तेज आहे, नाथपंथाचं बीज आहे, ते त्यांना बघवत नाही। पुढे जाऊन तू मनुष्याला योग्य ती दिशा दाखवणार आहेस आणि दुष्ट शक्तींच्या विनाशाचं कारण होणार आहेस। म्हणूनच त्या दुष्ट शक्ती तुझा अंत आजच करू पाहत आहेत। अशुभ शक्तींना पवित्रता कधीच सहन होत नाही, परंतु त्यांना हे ठाऊक नाही की मूळ रूपामध्ये तू कोण आहेस। इथून पुढचा प्रत्येक क्षण तुला सावध राहायचं आहे। अवतीभवती असणाऱ्या प्रत्येक अनिष्ट शक्तींना ओळखायचं आहे। होय गुरुदेव, मी यासाठी प्रयत्न करेन। शुभम भवतु। मला सांग सत्यश्रवा, चरपटी म्हणाला होता की ते साधू इथून निघून गेलेत, मग आता ते कुणाला भेटायला गेलाय तो तिकडे? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी त्याला स्वतःहून भेटायला बोलवलं आहे। म्हणजे चरपटीचं हे सगळं सुटणार नाही, पण या गोष्टीमुळे घरच्यांना किती त्रास होतोय याची अक्कल आहे का त्याला? वसुदेवा, आजवर चरपटी नाथांना भेटायला गेला, काही त्रास झाला का आपल्याला? अहो अण्णा, मी तेच तर सांगतोय तुम्हाला, तो तिकडे जाऊन कोणती विद्या शिकतो हे ठाऊक आहे का आपल्याला? आणि आज त्याने त्या साधूंसाठी घरातलं पीठ मागितलं, उद्या आणखी काही घेऊन जाईल तर काय करणार आहोत आपण?
मला तर रोज रोज घडणाऱ्या गोष्टींचा वैताग आलाय. असं वाटतं चरपटीनंच कुठेतरी निघून जावं. आई, मला माफ कर, पण मी आज थेट बोलतो. जर तुम्हाला चरपटीने घराबाहेर जावं असं वाटत असेल ना, तर मी आणि चंद्रही घराबाहेर जाऊ. आम्ही चरपटीशिवाय राहू शकत नाही आणि कायमचा प्रश्न असेल तर त्याला आम्ही घराबाहेर जाऊ द्यायचो नाही. तुमचं काय जातंय? जाल तुम्ही घराबाहेर. त्या पोराच्या प्रेमात आंधळे झालात तुम्ही, पण त्यामुळे आपल्या घराण्याची प्रतिष्ठा कमी होतीये हे दिसत नाहीये तुम्हाला. आई, तू त्या चरपटीला सांगून टाक, हे त्याचे खरे आई वडील नाहीयेत. म्हणजे तो बरोबर घराच्या बाहेर निघून जाईल. अहो, हे काय बोलताय तुम्ही? या गोष्टीचा चरपटीच्या मनावर काय परिणाम होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? आणि चरपटी आपलाच तर आहे, तो कोणी बाहेरचा नाही. माझा लहान भाऊ आहे तो. नाही, कुणी नाहीये तो आपला. वसुदेवा, बरं झालं तुम्हाला हे सांगितलंस. मी तर विसरूनच गेले होते. सासूबाई, भाऊजी, मी हवं तर हात जोडते, कृपा करून असं काही करू नका हो. का नाही सांगायचं? कळू दे की त्याला की तुम्ही त्याचे खोटे आई बाबा आहात. येऊ दे त्याला, बघतेच मी. अहो सासूबाई, असं काय करू नका हो. मी हवं तर पाया पडते सासूबाई तुमच्या. असं नका बोलू ना. तुम्ही म्हणाल ते करू आम्ही. सासूबाई नका सांगू. ठीक आहे, मी सांगेन तसं जर तुम्ही करणार असाल तर नाही सांगणार चरपटीला. हो आई, तू जे म्हणशील आम्ही ते करू. चरपटी, घाबरला नाहीस ना? कशाला गुरुदेव? मी आता तुला जे सांगितलं त्यामुळे. नाही, पण तुमच्या ऐवजी तो सिंह दिसला तेव्हा भीती वाटली. घे, ही अभिमंत्रित विभूती आहे. तिला नेहमी आपल्या जवळ ठेव. गुरुदेव, एक विचारू? अवश्य विचार चरपटे. मनात कसलीही शंका ठेवू नको. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. असा कोण दुष्ट आहे की तुम्ही माझी एवढी काळजी करता? एक राक्षस आहे. शुक्राचार्य म्हणून राक्षसांचे गुरु होते. त्यांनी नेहमीच राक्षसांना सहाय्य केलं. त्यांच्या प्रत्येक अघोरी कृत्याला प्रोत्साहन दिलं आणि त्यांचं रक्षण सुद्धा केलं. या राक्षसांचा देवांना आणि सज्जनांना नेहमी त्रासच झाला आहे. पण त्यांना तुम्ही संपवत का नाही? तुझी शंका अगदी योग्य आहे चरपटे.
परंतु शुक्राचार्य हे काही सामान्य गुरु नव्हते. साक्षात श्री महादेवांकडून अनेक सिद्धी शक्ती त्यांनी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे हे राक्षस संपत तर नाही, उलट नव्याने वाढतच राहतात. याचा अर्थ तुम्हालाही लढावं लागत असेल. आपण यावर नंतर बोलू. सूर्यास्त होत चालला आहे, तू आता घरी जा. राक्षस जागा होईल. पुन्हा कधी येऊ? उद्या पुन्हा ये. शुभम भवतो. ये. येतो मी. अवश्य. चरपटी म्हणजे साक्षात पिपलायन नारायणांचा अवतार. म्हणजे मूळ रूपात तो नारायणच आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून मनुष्याला जगरहाटीचं ज्ञान प्राप्त झाल्यापासून एक ओढच राहिलेला आहे की त्यांना कधी गुरु, सद्गुरू, संत, विभूती, परमेश्वर अवतार यांना ओळखताच आलेलं नाही. ओळखायला उशीर होतो आणि मग त्यांनी देह ठेवल्यावर मंदिरं बांधली जातात. त्यांच्यावर ग्रंथ निर्माण होताच त्यांचे उत्सव साजरे केले जातात. पण ते संत, विभूती हयात असताना जे सांगतात त्या गोष्टी लोक स्वीकारत नाही. नाथपंथाच्या बाबतीत असं होणार नाही. ते असतानाच लोकांना त्यांचे दिव्यत्व कळे. त्यांच्या मुखातून जे निघेल त्याचे महत्त्व लोकांना समजेल. ते ज्ञान जगण्यासाठी आवश्यक असल्याचं लोकांच्या ध्यानी येईल. गोरक्ष, शुभम भवतु. गोरक्ष, चरपटीची आणि माझी भेट झाली आहे. त्याच्या अवतीभोवती असलेल्या परिस्थितीची मी त्याला जाणीव करून दिली आहे. तसंच ज्या अशुभ शक्ती त्याला त्रास देऊ पाहतायत त्याविषयीही त्याला समजावून सांगितलं आहे. गुरुदेव, मला देखील चरपटीला भेटण्याची उत्सुकता आहे. होय गोरक्षा, चरपटी आता आपल्याला भेटायला रोज येणार आहेच. तेव्हा तुमची भेट निश्चितच होईल. परंतु आता आपल्याला एक महत्त्वाचं कार्य करायचं आहे. चरपटीच्या विरोधामध्ये जो राक्षस कटकारस्थान करतो आहे त्याने ह्याच वनामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. होय गुरुदेव, त्या राक्षसाचं स्थान पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. आपण तिथे निश्चित जाऊ. आपण त्या ठिकाणी पोहोचू नये म्हणून तो राक्षस निश्चितच प्रयत्न करणार. गुरुदेव, त्या राक्षसाने तुम्हाला आणि नाथपंथाला अद्याप ओळखलेलं नाही. वाटेत कितीही अडथळे आले तरी आपण तिथे पोहोचूच हे कदाचित त्याला ठाऊक नाही. होय, आपल्याला तात्काळ त्या स्थानावर जावं लागेल. आपल्याला इथेच जावं लागेल गुरुदेव. याच दिशेला त्या राक्षसाने आपलं स्थान बनवलं आहे. निघूयात. आदेश, अलख निरंजन.
गुरुदेव, इथून पुढे गेल्यावर त्याचं स्थान असावं. खूप काळ झाले ते स्थान आहेच गोरक्ष, परंतु त्या राक्षसाने ते आता जाग केलं आहे. आदेश, अलग, निरंजन. ये गुरुदेव, हेच त्या राक्षसाचं स्थान आहे. कोणी चीटपाखरू इथे नव्हतं गोरक्ष, परंतु जसा इथे चरपटी आला तसा तो राक्षसही आला इथे. सत्य देवत्व सहन होत नाही यांना. आता या स्थानाचं काय करायचं आहे गुरुदेव? शस्त्र काढ आणि नष्ट कर ही मूर्ती आणि हे स्थान. जशी आज्ञा गुरुदेव. गोरक्ष, विलंब करू नकोस. जयंती मंगला काली, भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री, स्वाहा स्वधा नमोस्तुते.